नमस्कार. आजपासून सुरू झालेले आहे नवरात्र. आज घटस्थापना आहे आणि आज पहिली माळ आहे. तुम्हा सर्वांना खाऊप्रेमीकडून नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत नवरात्र हा सण का असतो, कधी साजरा केला जातो आणि कोणत्या प्रकारे साजरा केला जातो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. तर हा जो नवरात्रीचा सण आहे तो देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. नवरात्रींचा समूह म्हणजे नवरात्र आणि 10व्या दिवशी असतो तो दसरा. खरं तर नवरात्री या वर्षातून 4 असतात, म्हणजे 2 गुप्त असतात आणि 2 ही जी शारदीय नवरात्र असते ती आणि एक चैत्र नवरात्र अशा असतात. तर आत्ता जी आहे ती शारदीय नवरात्र आहे आणि शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. म्हणजे 9 दिवसांची उपासना असते. तर ह्या 9 दिवसांमध्ये देवीची वेगवेगळी म्हणजे 9 रूपांची आपण पूजा करत असतो. ती कोणती आहे ते पुढे आपण बघणारच आहोत. तर नवरात्र ही साधारण 9 दिवसांची असते, पण कधीतरी तिथीचा जर क्षय झाला तर 8 दिवसांची होते आणि वृद्धी झाली तर 10 दिवसांची होते आणि त्यानंतर असतो तो दसरा. तर देवीची 9 रूपे असतात. देवीची काही रूप सौम्य असतात तर काही रुद्र अवतार असतात. तर उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीची सौम्य रूप आहेत. त्यांची नावं आहेत ती सौम्य रूपांची. तर दुर्गा देवी, काली देवी, चंडी, भैरवी, चामुंडा ही उग्र रूप आहेत. आता ही नवरात्रीची 9 दिवस असतात. त्यामध्ये कोणत्या कोणत्या देवी असतात? तर पहिल्या दिवशी असते देवी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी असते देवी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी असते देवी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी असते देवी कुष्मांडी, 5व्या दिवशी असते स्कंदमाता देवी, 6व्या दिवशी असते कात्यायनी देवी, 7व्या दिवशी असते कालरात्री देवी, 8व्या दिवशी असते महागौरी देवी आणि 9व्या दिवशी असते सिद्धिदात्री देवी. तर ही देवीची वेगवेगळी रूपं असतात आणि आपण नवरात्रीला त्या त्या देवीचा जो कलर असेल ते रंग आपण परिधान करत असतो आणि त्या रंगांचं पण काहीतरी एक मिनिंग आहे, हे सुद्धा व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूयात. तर ही जी 9 रूपं आहेत त्या देवींची आपण पूजा करत असतो. तर मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यामध्ये असं सांगितलेलं आहे, शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवी महात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनातून व्यक्ती मुक्त होतो आणि धनधान्याने परिपूर्ण होतो. प्रत्येक सणाचं आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक जे सण आहे त्याचं काहीतरी आपल्याला शारीरिक, भौगोलिक, मानसिकदृष्ट्या सगळ्या दृष्टीने महत्त्व आहे. म्हणून त्या गोष्टी त्या त्या महिन्यामध्ये साजऱ्या केल्या जातात. आता नवरात्र जेव्हा सुरू होतो तेव्हा काय मोस्टली होतं की ऋतू बदल होतो. म्हणजेच उन्हाळा गेलेला आहे, पावसाळ्याची झालेला आहे, संपत आलेला आहे, पावसाळा होतच झालेला आहे आणि आता सुरू झालेली आहे नवरात्र. नवरात्र म्हणजे काय? थंडीचे दिवस. ही सुरुवात आहे, ऋतू बदल आहे. बरोबर? यामुळे आपल्याला नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असतो. सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये ग्रहांचं जे परिवर्तन होतं त्यामुळे त्याचा प्रभाव जो असतो तो मनुष्याच्या आरोग्यावर, व्यवहारावर होत असतो. सृष्टीतील हे परिवर्तन निसर्गाचा तर नियमच आहे. म्हणून मग संयम, उपासना, यज्ञ असं केल्यामुळे शरीरात रोगप्रतिकार क्षमताही वाढते आणि त्यामुळे आपली स्मरणशक्ती चांगली होते, बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा जो सण आपण साजरा करतो तो शारीरिकदृष्ट्या आणि आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असं मानलं जातं. बघा, प्रत्येक सण जो असतो ते काही ना काहीतरी एक मिनिंग घेऊन येतो. आपण जर ते समजून केलं ना, मग आपल्याला त्या सणांचं अधिकाधिक महत्त्व येईल. जो काही ऋतू बदल आता होतोय, पावसाळ्याकडून हिवाळ्याकडे सुरुवात होते. तुम्ही बघत असाल की मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला खूप थकवा जाणवत असेल किंवा उष्णता वाटत असेल, त्यानंतर थोडीशी चिडचिड वाटत असेल, पण आता एकदम वातावरण असं जे बदलतंय, हिवाळ्याकडे जातंय. त्यामुळे जी नवरात्र जशी सुरू झाली तसं तसं आपल्यामध्ये सुद्धा अशी थोडीशी शांतता, त्याच्यानंतर उत्साह येईल, आनंद वाटेल. तर हे असे सण ह्यासाठीच साजरे केले जातात की त्याचा आपल्या शरीरावर, मानसिकतेवर चांगल्या उत्तम रीतीने परिणाम व्हावा. कारण जसं वातावरण बदलतं तसे तसे आपले सण असतात आणि त्या सणांना तसे तसे आपण पदार्थ करत असतो. आता नवरात्रात बघाल तर बऱ्याच जण उपवास असतात. का? तर ते आपल्या बॉडीसाठी चांगलं असतं, हलकं असतं आणि ही जी पावसाळ्याकडून हिवाळ्याकडे ट्रान्झिशन फेज असते ती आपल्याला खूप जड नाही जावी म्हणून मग नवरात्रीमध्ये जे काही उपवास असतात त्याचा फायदा आपल्या शरीरालाच होतो. तर आता आज पहिली माळ आहे आणि घटस्थापना करतात. तर घटस्थापना करतात त्यामध्ये कलश असतो, बरोबर? तर हिंदू धर्मामध्ये कलश हे मातृशक्ती, त्रिमूर्ती आणि त्रिगुण शक्तीचं प्रतीक मानलं जातं. या कलशाची स्थापना करताना सर्व देवी देवतांना आवाहन दिलं जातं.
हा जो कलश असतो ते तीर्थरूपाचं प्रतीक असतं. कलशाच्या मुखामध्ये विष्णू, गळ्यात शिव आणि मुळाशी ब्रह्म असं मानलं जातं. म्हणून मग जे कलशातलं पाणी असतं ते अतिपवित्र शीतल असतं. तर जे आपण म्हणजे घटस्थापना जी करतो त्यामध्ये आपण धान्य पेरतो. सप्तधान्य असतं, गहू त्यामध्ये वापरला जातो. तर गहू जो पेरतात त्याचं महत्त्व काय आहे? तर जो गहू पेरला जातो याचं कारण असं की गव्हाची पेरणी आयुष्यामध्ये जीवनात सुख, संपत्ती, समृद्धी घेऊन येते. जे धान्य आपण पेरतो त्याला पालवी फुटते, हिरवेगार होतात ते. म्हणजे मग काय त्याचा अर्थ असतो की जे सुख, समाधान, शांती दर्शवतात. असं म्हणतात की सृष्टीचा प्रारंभ झाला तेव्हा पहिलं पीक हे गहू होतं. त्यामुळे ह्या अन्नाला हिंदू शास्त्रामध्ये ब्रह्मदेवाचा मान आहे असं म्हटलं जातं. नवरात्रीत केलेल्या देवीच्या पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन, वैभव प्राप्त होतं. त्याचप्रमाणे कुटुंबात सुख, शांती नांदते असं मान्यता आहे आणि खरोखर आहे. जर आपण देवीची उपासना केली ह्या 9 दिवसांमध्ये, तसं नेहमी करायला पाहिजे. पण ह्या 9 दिवसांमध्ये जर केली तर त्याचा फायदा हा आपल्यालाच होणार आहे. मनाला इतकं पॉझिटिव्ह वाटतं, इतकं छान वाटतं, आपलं डोकं शांत राहतं आणि मग आपल्याला जे सुख, शांती, समाधान, ज्ञान, आरोग्य हे सर्व आपोआप मिळतं. म्हणून मग ह्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला जमेल तेवढी जास्तीत जास्त देवीची उपासना ही केली पाहिजे. आता नवरात्रीमध्ये कसं असतं की 9 दिवस असतात आणि 9 दिवसांचे 9 कलर असतात. ते रंग आपण त्या त्या दिवशी घालत असतो. आता हेच रंग का? तर प्रत्येक रंगाची एक फ्रिक्वेन्सी आहे आणि त्या फ्रिक्वेन्सीचे जे बेनिफिट्स असतात ते आपल्याला मिळत असतात. तुम्ही जो रंग घालाल त्या रंगाचं ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या तुमच्या शरीराला मिळतील. मग आज 3 ऑक्टोबर आहे. आज पहिली माळ आहे आणि आजचा रंग आहे तो म्हणजे पिवळा आणि आजची देवी आहे शैलपुत्री देवी. तर थोडक्यात बघूया तर पिवळाच रंग का किंवा पिवळ्या रंगाचं काय काय फायदे आपल्या शरीराला होणार आहे. तर पिवळा रंग परिधान जर केला तर व्यक्तीचं मन आशावादी आणि आनंदी होतं. हा रंग उबदारपणाचं प्रतीक आहे, जो दिवसभर त्या व्यक्तीला आनंदी ठेवतो. त्याचप्रमाणे हा रंग संपत्तीचे आणि वैभवाचे सुद्धा प्रतीक आहे. म्हणून मग आज पहिली माळ आहे, आजचा रंग आहे पिवळा आणि जर तुमच्याकडे पिवळं ड्रेस असेल, कुर्ता असेल किंवा साडी असेल तर तुम्ही ती परिधान करू शकतात. उद्या 4 तारीख आहे आणि उद्याचा रंग आहे हिरवा आणि देवी आहे ब्रह्मचारिणी देवी. आता हिरव्या रंगाचं अर्थ काय आहे किंवा त्याचे प्रॉपर्टीज म्हणजे आपण म्हणतो ना गुणधर्म काय आहे? तर हिरवा रंग हा निसर्गाचा रंग मानला जातो आणि त्याचं वाढ, प्रजनन, शांतता, स्थिरतेचं प्रतीक आहे. हा रंग घातल्यावर देवीकडे शांततेची प्रार्थना करायची. आपल्या आयुष्यामध्ये आजकाल शांतता फार कमी झालेली आहे. म्हणून मग देवीकडे सुख, शांती, समाधान याची प्रार्थना करायची. हिरवा रंग हा जीवनातील नवीन सुरुवात देणारा आहे, त्याचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे सौभाग्य व विकासाचं प्रतिनिधित्व करणारा हा रंग आहे. त्यानंतर 5 तारखेला आहे राखाडी रंग आणि देवी आहे चंद्रघंटा देवी. तर राखाडी रंग हा विचारांचे प्रतीक आहे. व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी हा प्रेरित करतो, स्थिरता देतो. बरोबर आहे ना? आज आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही आहे, पण स्थिरता कुठे आहे? म्हणून मग देवीकडे आपल्याला स्थिरता देवी, आपलं मन शांत व्हावं याची प्रार्थना करायची. 6 तारखेला आहे रंग नारंगी आणि देवी आहे कुष्मांडा देवी. नारंगी रंग हा ऊर्जा व आनंदीचं अनुभूती देणारा रंग आहे. नारंगी हा सकारात्मक ऊर्जेने भरलेला रंग आहे. व्यक्तीचे मन उत्साही ठेवतं, बल आणि शक्तीचं सुद्धा हे प्रतीक आहे. 7 तारखेला आहे पांढरा रंग आणि देवी आहे स्कंदमाता देवी. पांढरा रंग हा शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी पांढरा रंग घालायचा आणि शांतता, सुरक्षितता याची प्रार्थना करायची. त्याचप्रमाणे पांढरा रंग हा भावना, आनंद, निखळपणा, निस्वार्थपणा याचं सुद्धा प्रतीक आहे. 8 तारखेला आहे लाल रंग आणि देवी आहे कात्यायनी देवी. मंगळवारी लाल कलर आहे. हा रंग उत्साह, प्रेम, आनंद याचं प्रतीक आहे. मातेला लाल रंगाची ओढणी सुद्धा अर्पण करण्याची पद्धत आहे. हा रंग
आत्मिक शक्ती, चैतन्य, शक्ती, उग्रता याचं प्रतीक आहे. 9 तारखेला आहे निळा रंग आणि त्या दिवशी सप्तमी सुद्धा आहे आणि देवी आहे कालरात्री देवी. तर बुधवारी गडद निळा रंग आहे, त्यामुळे अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल. हा रंग समृद्धी, सुख, ऊर्जा आणि शांतता दर्शवतो. सत्य, त्याचप्रमाणे स्निग्धता हा रंग दर्शवतो. 10 तारखेला आहे गुलाबी रंग. आता हा गुलाबी रंग जो आहे तो प्रेमाचं प्रतीक आहे, प्रेमाची भावना आहे, नम्रपणा दाखवतो. ह्या दिवशी महाअष्टमी असते आणि त्या दिवशी कन्यापूजन सुद्धा केले जाते. त्याचप्रमाणे गुलाबी रंग हा ऊर्जा, महत्वाकांक्षा, विश्वास याचं प्रतीक आहे आणि ह्या दिवशीची देवी आहे देवी महागौरी. महागौरीची पूजा केली जाते. 11 तारखेला आहे जांभळा रंग आणि देवी आहे सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. तर जांभळा रंग काय दर्शवतो तर महत्वाकांक्षा, ध्येय, ऊर्जा. जांभळा रंग भव्यता आणि राजेशाहीपणा दाखवतो. नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरला तर सुख, समृद्धी मिळते आणि त्याचा फायदा आपल्याला मिळतो. 12 तारखेला आहे मोरपंखी रंग. मोरपंखी रंग म्हणजे विशिष्टता, व्यक्तिमत्व दर्शवतो. निळा आणि हिरवा अशा रंगांचं मिक्सचर म्हणजे हा रंग असतो आणि हा रंग समृद्धी, आनंदाचं प्रतीक आहे. तर हे नवरात्रीचे 9 रंग आहेत आणि त्या दिवशी तो रंग आपल्याकडे असेल तर घालायचा आणि देवीची मनोभावे पूजा करायची. त्यामुळे आपल्या आयुष्यात आनंद, सुख, शांती, समाधान येणारच आहे. पण तेच आहे, तुम्ही भक्ती 5 म्हणजे देवीची पूजा 5 मिनिट करा, अगदी 1 मिनिट करा, पण पूर्ण मनाने करा, मनापासून ती करा, म्हणजे मग त्याचं फळ आपल्याला निश्चित मिळतं. कारण जेव्हाही आपण पूजा करतो तेव्हा विश्वास आपला हा फार महत्त्वाचा असतो. आपला जर विश्वास असेल तर आपल्याला सर्व काही मिळू शकतं. मग तेच आहे, विश्वासाने पूजा करायची आणि देवीचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर घ्यायचा. तर हा होता थोडासा माहितीपूर्ण व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि नवरात्रीचे हे दिवस एन्जॉय करा.